हेच आहे महाराष्ट्रातील लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर विधान भवन, जिथे आता खास आमदारांचे कुस्तीचे सामने रंगतात आणि त्यात सहभागी होण्यासाठी कोणत्याही कार्यकर्त्याला अगदी सहज पास मिळते आणि हे होईस्तोवर पूर्ण सुरक्षा यंत्रणा झोप काढते। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 17 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये थेट हाणामारी झाली। ही घटना महाराष्ट्राच्या शिरपेचातला एक काळा डाग आहे। जिथे जनतेच्या समस्यांवर चर्चा व्हायला हवी तिथे आता हिंसेची, द्वेषाची भावना बोलली जाते, अहंकाराची भाषा बोलली जाते। शेरेबाजी करणाऱ्या या नेत्यांनी सांगावे, त्यांनी किती वेळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर चर्चा केली, त्यांनी किती वेळ मराठा आरक्षणावर कोणता तोडगा काढला, त्यांनी किती वेळ कंत्राटदारांच्या 89,000 कोटी थकीत बिलावर कोणता तोडगा निघाला, कोणी चर्चा केली याविषयी। महाराष्ट्रामध्ये कुपोषण सर्वोच्च आहे, इथे गरिबी आहे, बेरोजगारी आहे, शिक्षणातील घोटाळे आहेत, पण याविषयी कोण बोललं? कोणीच नाही। त्यांना फक्त डायलॉगबाजी येते, एकमेकांना डिवचणं येतं आणि टीआरपी साठी पोच करणं येतं। महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी आज इतकी घसरली आहे। जर तुम्ही म्हणत असाल की आपण बिहारच्या वाटेवर आहोत, तर आज बिहारचा